साक्री तालुक्यातील पीडित मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी खासदार शोभाताई बच्चाव यांनी आज 11 जानेवारी सायंकाळी 7:30 वाजता हिरे वैद्यकीय महाविद्यालयात धुळे येथे भेट दिली। पीडितेच्या कुटुंबियाशी संवाद साधत त्यांनी धीर दिला आणि संपूर्ण प्रकारची माहिती जाणून घेतली। घटना अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करत दोषींवर कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली। मुलीवर सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांची चर्चा करण्यात आली। या प्रकरणात आरोपीवर SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असून पीडितेला तातडीने न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले। पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत व गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटना आळा बसेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले। तसेच पोलीस अप्पर अधीक्षकांकडून तपासाची माहिती घेतली। यावेळी डॉक्टर दिनेश बच्छाव, साबिर शेठ, निलेश काटे, आवेश खान, डॉक्टर अजित पाठक यांची टीम तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्री तालुक्यामध्ये मनांजन म्हणून गाव आहे, तिथं एक आदिवासी कुटुंब आहे। त्या कुटुंबातल्या एका 6 वर्षाच्या बालिकेवर निगूढ असं कृत्य नराधमांनी केलं। तिच्यावरती रेप करून तिला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सोडलेलं आहे आणि ती 30 तारखेपासून आपल्या हिरे मेडिकलमध्ये ॲडमिट आहे। तिच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे। डॉक्टर्स सगळे लक्ष देत आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती सुद्धा FIR दाखल केलेली आहे आणि गुन्हेगारांना अटक केलेली आहे। या ठिकाणी आपले पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना देखील मी फोन करून सांगितलं की जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून असे प्रकार आहेत, ही एक केस आहे, असे सातत्याने ते जे पण गुन्हेगार असतील तर त्यांना कडक शिक्षा झाल्याशिवाय इतर गुन्हेगार जे आहेत ते असं कृत्य करणार नाहीत। आणि त्याच्यासाठी मला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की अशा केसेस, अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि सहकार्य हे निश्चितपणे केलं पाहिजे। हे कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे आणि हॉस्पिटलमध्ये अजूनही 10-12 दिवस त्यांना लागणार आहे। तर मी सर्व परिस्थिती त्यांची पेशंटची बघितली, परंतु अतिशय त्या ठिकाणी म्हणजे गंभीर परिस्थिती आहे, पण त्याच्यातून पण ती बरी होईल अशी मला झालेलं आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ही केस चालवली गेली पाहिजे। माझी राज्य शासन, केंद्र शासनाला निश्चितपणे विनंती राहील की महिलांच्या संदर्भात जो शक्ती कायदा आहे तो मंजूर करावा, तो अंमलात करावा की जेणेकरून त्या कायद्याच्या अंतर्गत असे गुन्हे जर आढळले तर अत्यंत कठोर अशी शिक्षा ही गुन्हेगारांना